नमस्कार. आज रविवार. एक कविता खास आपल्यासाठी. बालपणी बापाची चप्पल धुवून किंवा पुसून काढणे नित्याचे काम होते. बालपणी बापाची चप्पल धुवून किंवा पुसून काढणे नित्याचे काम होते. आपली फाटकी तुटकी का होईना चप्पल नवी दिसावी हा प्रयत्न करताना. आज बूट स्वच्छ करताना जणू बाप असल्याच्या आविर्भावात पोरगं म्हणालं. आज बूट स्वच्छ करताना जणू बाप असल्याच्या आविर्भावात पोरगं म्हणालं, पप्पा तुम्ही परवा माझा शूज व्यवस्थित स्वच्छ नाही केला. पप्पा तुम्ही परवा माझा शूज व्यवस्थित स्वच्छ नाही केला. काल तर साधा कपडाही नाही मारला त्यावर. बापानं स्वतःच्या बापाच्या फोटोवर कटाक्ष टाकला. बापानं स्वतःच्या बापाच्या फोटोवर कटाक्ष टाकला. नंतर बापाचा बाप बनून जन्माला आलेल्या पोराकडे पाहिलं. बापाच्या चेहऱ्यावरील घालमेल समजून न घेता पोरगं निरागसपणे म्हणालं. बापाच्या चेहऱ्यावरील घालमेल समजून न घेता पोरगं निरागसपणे म्हणालं, पप्पा पुसा ना शूज लवकर. आज शाळेचे इन्स्पेक्शन आहे. आमच्या 4थ्या वर्गाचा परिपाठही आहे. पप्पा यूट्यूबवरून एक बोधकथा घेतली आहे. आई वडील गुरु यांचा आदर कसा करावा हे सांगणारी. यूट्यूबवरून एक बोधकथा घेतली आहे. आई वडील गुरु यांचा आदर कसा करावा हे सांगणारी. आणि पप्पा मी चारोळी देखील म्हणणार आहे. थोरा मोठ्यांच्या पायावर डोकं ठेवा हे सांगणारी. बाप हे सर्व निमूटपणे ऐकत पोराच्या बुटाला चकाकी आणत राहिला. बाप हे सर्व निमूटपणे ऐकत पोराच्या बुटाला चकाकी आणत राहिला आणि चेहऱ्यावरील घाम व बूट पुसत राहिला हातातल्या मळक्या कपड्याने. धन्यवाद.